नमस्कार मंडळी आणि श्री स्वामी समर्थ। मकर संक्रांतीचा सण हा बायकांसाठी खूप खास मानला जातो। याचं कारण म्हणजे मकर संक्रांत हा सण सौभाग्याचा असतो। या दिवशी महिलांना खूप छान तयार व्हायला आवडतं। अगदी गजरा न घालणाऱ्या बायका केसात गजरा घालून, फुलं घालून, साज शृंगार करून या दिवशी ओवासायला जात असतात। म्हणजेच मकर संक्रांत बायकांसाठी खूप मोठा सण असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी, त्याचबरोबर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये, तसेच संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत। तसेच हा सौभाग्यवतीचा सण असल्यामुळे अनेक स्त्रिया बांगड्या भरतात। तर या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत, तर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या वर्षी 2026 मध्ये मकर संक्रांत ही बुधवार दिनांक 14 जानेवारीला आहे। मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो। संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होते, तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो। मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। तसेच मकर संक्रांतीला स्नान दान याला खूप महत्त्व असतं। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्याचं मानलं जातं। तसेच या दिवशी दान केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं सांगितलं जातं। मंडळी, मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी मानला जातो। या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन आपल्या नात्यातील कडवटपणा दूर करून गोडवा वाढवायचा असतो। तर आता आपण मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रियांनी कुठल्या रंगाच्या साड्या घालणे शुभ मानले जाते किंवा कुठले रंग शुभ आहेत ते पाहू। आपल्या हिंदू धर्मात असे 4-5 रंग आहेत जे खूप शुभ मानले जातात। तर पहिला रंग लाल अत्यंत शुभ आहे। आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रामध्ये लाल रंग हा देवी लक्ष्मीला देखील प्रिय आहे। लाल रंग हा प्रेम, ऊर्जा आणि शौर्याचं प्रतीक आहे। हा रंग अग्नी, रक्त आणि जीवनाचे प्रतिनिधित्व करतो। शुभ कार्यांमध्ये हा रंग घातल्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी येते। त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही या मकर संक्रांतीला घालू शकता। तर आता लाल रंगाची साडी नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी देखील घालू शकता, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। अगदी जुनी रूढी परंपरानुसार नवरीला हिरव्या रंगाची साडी घेतली जाते। तसेच बांगड्या सुद्धा हिरव्या भरल्या जातात। म्हणजेच काहीतरी हिरवा रंग हा शुभ कार्यांसाठी अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीला हिरवी साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्या। हिरव्या रंगाच्या बांगड्या काचेच्याच असाव्यात, कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या सौभाग्याचं लेणं आहे। त्यामुळे मकर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाच्या बांगड्या काचेच्या घालणे अतिशय उत्तम आहे। आता जर तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही काळ्या रंगाची साडी असेल तर या वर्षीच्या मकर संक्रांतीला आवर्जून या रंगाची साडी घाला। कारण काळा रंग हा शुभ कार्यांमध्ये अशुभ मानला जातो, परंतु मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा खूप पूर्वीपासून आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र लहान होत जाते आणि दिवस मोठा होत जातो। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी रात्र असते ती मोठी असते, तिला निरोप देण्यासाठी काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते। तसेच याचं वैज्ञानिक कारण म्हणजे काळा रंग हा उष्णता शोषून घेतो। मकर संक्रांतीला थंडी असते, थंडीच्या दिवसात आपले शरीर उबदार राहण्यासाठी मकर संक्रांतीला काळा रंग परिधान करण्याची प्रथा ही पूर्वीपासूनच आहे। असं रंगाचं महत्त्व पाहता तुम्ही या रंगाची साडी मकर संक्रांतीला घालू शकता। तर ज्या डार्क गडद रंगाच्या साड्या आहेत, जांभळा, गुलाबी, निळा या रंगाच्या साड्या तुम्ही मकर संक्रांतीला घालू शकता, कारण गडद रंगाच्या साड्या उष्णता शोषून घेतात। थंडीच्या दिवसात उष्णता शोषून घेतल्यामुळे आपल्या शरीराला उबदारपणा जाणवतो। आता प्रश्न हा आहे की या वर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी घालायची नाही। तर हिंदू शास्त्रानुसार संक्रांतीने ज्या रंगाची साडी परिधान केली किंवा यावर्षी संक्रांत कोणत्या रंगावर आली तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो। तर
म्हणजेच काय तर दरवर्षी संक्रांत ही वेगवेगळ्या रंगावर येत असते, तर त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते. ही परंपरा अगदी पूर्वीपासून आहे, परंतु ती कोणाला माहीत असते तर कोणाला माहीत नसते. तर यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे, म्हणून चुकून सुद्धा या वर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी घालू नका. तसेच पिवळ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा घालू नका. खूप बायका मकर संक्रांतीला नवीन बांगड्या भरतात, तर यावर्षी पिवळ्या बांगड्या काचेच्या पिवळ्या बांगड्या काचेच्या असतात त्या टाळा. तर सर्वात उत्तम बांगड्या म्हणजे हिरव्या रंगाच्या काचेच्या भराव्यात. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या म्हणजे सौभाग्याचं लेणं समजलं जातं, त्यामुळे शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या भराव्यात. तसेच नवीन नवरीचा पहिला औसा असेल तर तिला सासरकडून साडी घेतली जाते, तर ती साडी पिवळ्या रंगाची नसावी. तसा पिवळा रंग अतिशय शुभ आहे. स्वामी समर्थांना, दत्तगुरूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. परंतु यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे, त्यामुळे फक्त संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही. त्यामुळे यावर्षी नवरीचा औसा असेल तर तिला साडी घेताना ही पिवळ्या रंगाची घ्यायची टाळावी. नंतर आता पिवळा रंग हा तर सोन्याचा पण असतो, किंवा हळद ही पिवळ्या रंगाची आहे, तर मग काय करायचं? दागिने घालायचे की नाहीत, किंवा हळद वापरायची का नाही? तर दागिने घालून साज शृंगार करायचा आहे, फक्त वस्त्र पिवळ्या रंगाचं घालायचं नाही. मग बाकी तुम्ही हळद वापरायची आहे, दागिने घालायचे आहेत. फक्त महिलांनी संक्रांतीचा एक दिवसाकरता पिवळ्या रंगाची साडी वर्ज्य करायची आहे. तुम्हाला आणखीन शंका असेल तर नक्की कमेंट्सद्वारे कळवा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.